आजचा दिवस सकाळी सकाळी चांगला होता आणि संध्याकाळी अचानकच खराब झाला, माझा मूड ऑफ झाला. तर पप्पा मला बोलले होते की सकाळी तू लवकर आवर, आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि इकडे मी लाडूला उठवलं आहे, ती थोडंसं डान्स करून घेते आहे आणि नंतर तिला मी आंघोळ घातली आहे, लाडूला रेडी केलं आहे, तिची वेणी घातली आहे आणि थोडंसं लाडूबरोबर मी मस्ती केली आहे. देवा, अशी मुलगी सगळ्यांच्या घरामध्ये एक तरी मुलगी असावी, खूप छान वाटतं मुलगी असल्याने. त्याच्यानंतर आम्ही निघालो आहे आणि हा जो फ्लॅट आहे ना, हा मी रिकामा करणार आहे थोड्या दिवसांनी आणि त्यासाठी मी चालली आहे फ्लॅट बघायला. इथे पण रस्त्यात बघा लाडू माझी डान्स करते आहे, तिला कुठं पण उभं राहून डान्स करायचं असतं बस. त्याच्यानंतर रिक्षा केली आणि घराजवळच आम्ही 1-2 फ्लॅट बघितले आहे, पण इतके आउटसाईडला होते ना ते फ्लॅट, मला तर नाही पसंत पडले. त्या आम्ही ऑफिसमध्ये आलो आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फ्लॅट दाखवले आहे. अजून फ्लॅटचं ते बांधकाम चालू आहे. पुढे हे आहे ते ब्रोकर आहे आणि हा आहे फ्लॅट. याचं किचन वगैरे खूप छान होतं, पण ते आता सध्या रेंटनी आतून लगेच नाही भेटणार, टाईम आहे. ब्रोकरला म्हटलं होतं आम्हाला आत्ता लगेचच पाहिजे 2 महिन्यामध्ये, पण ते म्हटले जानेवारीमध्येपर्यंत तुम्ही थांबा, आम्ही तुम्हाला देऊ. तर बघा हा फ्लॅट बघितला आहे आणि छान होता फ्लॅट, पण खूप जास्त आउटसाईडला असल्यामुळं मला आवडला नाही आणि आजूबाजूला कोणीच राहायला पण नव्हतं. तर मग फ्लॅट वगैरे बघितला आणि तिथे मला विराजचा फोन आला. तर मग इथनं निघालो आम्ही आणि विराजचा मला पहिले विराजने मला फोटो पाठवला, मम्मी असं असं झालं. मी बघून अक्षरशः हादरले की एवढं मोठं त्याला हे झालं म्हणून डोळ्याला. तर मग तिकडनं निघाले, माझा मूडच ऑफ झाला इथेच. मला इतकं टेन्शन झालं ना, असं झालं कधी घरी जाईल आणि कधी विराजला फोन करेल, मला असं झालं होतं मला. मग घरी आले, विराजला व्हिडिओ कॉल केला, हे बघा विराजचं कसं झालं आहे बघा डोळ्यांचं, त्याला इतकं म्हणजे तो ना कसा ॲक्सिडेंट झाला काय झालं त्याच्यावाला मी तुम्हाला ना मोठ्या व्हिडिओमध्ये सांगते येऊन तुम्हाला. उद्या येईलच माझा व्हिडिओ, ठीक आहे. तर मी घरी निघाले आहे, मला खूप टेन्शन झालं आहे आणि काय माझ्या मागं ना काही ना काही हे पोरं मला खूप त्रास देतं बाबा. ठीक आहे, चला मी उद्या व्हिडिओ